एवढे लोक आहेत तेवढा आवाज नाही. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. आता कळवा नाक्यापर्यंत आवाज गेला असेल. लाडक्या बहिणींच्या पासून समोरून बाजूला वा, बाजूला वा. अरे बस. मला वाटतं पहिल्यांदाच या मैदानामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाची बैठक जी आहे, मेळावा जो आहे, आणि त्या मेळाव्याला हजारोच्या संख्येने उपस्थित असणारे सर्व विटाव्यातील नागरिक, पहिल्यांदाच इतकी मोठी सभा, राजकीय सभा संतोष इथे होते. इथे या सभेसाठी उपस्थित जिल्हा प्रमुख गोपालजी लांडगे साहेब आहेत, लता पाटील ताई आहेत, त्याचबरोबर या विभागाचे नगरसेविका प्रियंका अविनाश पाटील, त्याचबरोबर जितू पाटील, राजाभाऊ गवारी असेल, आरतीताई गायकवाड आहे, सचिन म्हात्रे आहे, संतोष तोडकर आहे, सविता गायकर आहे, अजय ठाकूर आहे, त्याचबरोबर विराळे आहे, कसबेकर आहे आणि अक्षय ठाकूर. इतके सगळे लोक आणि ताकदीचे काय नरेंद्र, असं कुठे आता तुला वाटतं का की शिवसेनेची ताकद जी आहे ती विटाव्यामध्ये कमी आहे? इतकी मोठी ताकद जी आहे, कारण की ही ताकद ही सगळी मंडळी जी व्यासपीठावरती बसलेली आहे, त्यांनी गेले अनेक वर्ष जे समाजकारण केलं, जे लोकांमध्ये राहून काम केलं, आपल्या सुख दुःखामध्ये धावण्याचं काम केलं, त्याच्यामुळे जे आहे हे सगळी आपण लोक इथे उपस्थित झाल्यात. तर आपले देखील मी खूप खूप धन्यवाद इथे व्यक्त करतो. काही लोक मस्तपैकी एकदम फेटे बिटे बांधून तयार झालेले आहेत एकदम, त्यांचे देखील खूप खूप इथे धन्यवाद की या विजय निर्धार मेळाव्यासाठी आपण या कार्यक्रमाची शोभा वाढवली. अरे तुलाच ऐकतील आता लोक. हा उत्साह, हा जो उत्साह आहे, हा उत्साह आपल्याला 15 तारखेपर्यंत असाच टिकून किंबहुना वाढवत जायचा आहे. कारण की आपली ताकद जी आहे शिवसेनेची गेले अनेक वर्ष या विभागामध्ये. आज मी 4 विजयी निर्धार मेळावे घेतले. पहिला कळव्यामध्ये, नंतर आत्कोशी नगरमध्ये डोंगरावर, नंतर खारेगावमध्ये आणि त्यानंतर आता विटाव्यामध्ये. पण मला वाटतं विटाव्यामधील गर्दी जी आहे ही सगळे रेकॉर्ड जे आहेत विटाव्याने मोडले आणि ते देखील उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येकाची ताकद जी आहे ती इथे पाहायला मिळाली. म्हणून हा मेळावा जो आहे हा इलेक्शनच्या अगोदर जो घेतला आपण, निवडणुकीच्या अगोदर, जागा वाटपाच्या अगोदर, हे मी आवर्जून का घेतला की आपल्याला सगळ्यांना, हे थांबा रे, आपल्याला सगळ्यांना कळायला पाहिजे की आपली प्रत्येकाची ताकद जी आहे ती इथे किती आहे, आणि तेही कळायला पाहिजे की एक दुसऱ्याची ताकद पण किती आहे.
पण ही ताकद जेव्हा वेगवेगळी असते तेव्हा विखुरलेली असते. जेव्हा ही ताकद एकत्र येते तेव्हा हे चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं, जे आज या विठाव्यामध्ये पाहायला मिळालं. पहिल्यांदा विठाव्यामध्ये इतकी मोठी सभा, नरेंद्रजी बरोबर ना, लांडगे साहेब, पहिल्यांदा विटाव्यामध्ये इतकी मोठी सभा जी आहे ती इथे पार पडते. आणि सगळे लोक कोणाला काय धरून मुटकून बिटकून बांधून आणलेलं नाहीये, सगळे उत्स्फूर्तपणे आलेले आहेत. प्रत्येक जो कार्यकर्ता आहे, आपला जो नेता आहे, त्याला सपोर्ट करण्यासाठी ते आलाय, किंबहुना शिवसेनेला सपोर्ट करण्यासाठी ते आलाय, शिंदे साहेबांना सपोर्ट करण्यासाठी आलाय. शिवसेनेची ताकद इकडे दाखवण्यासाठी आलाय. बघा, गेले 3 वर्ष शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले 3 वर्ष अगोदर, तेव्हापासून पायाला भिंगरी लावून दिवस रात्र जे आहे या महाराष्ट्रामध्ये ते काम करतायत. सगळ्यात जास्त कामं जर कधी झाली असतील की त्यांच्या या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये झाली. आणि आता शिंदे साहेब उपमुख्यमंत्री म्हणून काम करतायत. आता देखील त्यांच्या माध्यमाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जो आहे हे काम होत आहे. आता नुकत्याच नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. न भूतो न भविष्य यश जे शिवसेनेला मिळालं. 135 जागा शिवसेनेने लढल्या, 64 पैकी जास्त जागा शिवसेनेने जिंकल्या. जिथे शिवसेना नव्हती तिथे पण शिवसेना पोहोचली. गावागावामध्ये जे आहे शिवसेना पोहोचली, शिवसैनिक तयार झाला, शिवसेनेचा मतदार तयार झाला. लोकांना वाटलं होतं की या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना काय 15-20 जागेवरती निवडून येईल, पण 64 जागा निवडून ज्या शिवसेनेच्या आल्या. विधानसभेमध्ये पण शिवसेना 80 जागा लढली आणि 60 जागा जिंकल्या. काही जागा थोड्या थोड्या मताने ज्या पडल्या, पण एवढा मोठा स्ट्राईक रेट आहे हे कुठल्याच पक्षाचा नाही, तेवढा शिवसेनेचा आहे. कारण शिंदे साहेबांनी जे दिवस रात्र मेहनत घेतली, दिवस रात्र काम केलं, आज लोकांच्या मनामध्ये जे आहे शिंदे साहेब आहेत. आणि ते लाडक्या बहिणी पण बसलेल्या आहेत. या लाडक्या बहिणींचा कधी कुठल्या मुख्यमंत्र्यांनी विचार केला नव्हता, पण आपल्या लाडक्या भावाने शिंदे साहेबांनी आपला विचार केला आणि हा निर्णय घेतला आणि आपल्याला आपल्या पायावरती उभं करण्याचा एक प्रयत्न केला. ज्या लाडक्या बहिणी नेहमीचे आपल्या नवऱ्यावरती अवलंबून राहत होते, आपल्या घरच्यांवरती अवलंबून राहत होते, आपल्या मुलांवरती अवलंबून राहत होते, आज त्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे टाकण्याचं काम, त्यांना स्वावलंबी करण्याचं काम, त्यांना त्यांच्या पायावरती उभं राहण्याचं काम एक छोटा प्रयत्न का होईना, पण हा छोटा प्रयत्न जो आहे शिंदे साहेबांनी केला. म्हणून आपण देखील विधानसभेला त्यांच्या मागे ताकदीने उभं राहण्याचं काम केलं. म्हणून महायुतीची सत्ता आली आणि पुन्हा नगर परिषदेमध्ये त्याच लाडक्या बहिणींनी पुन्हा शिवसेनेच्या मागे उभी राहिली. आज पुन्हा जे आहे ते आपण शिंदे साहेबांच्या मागे ताकद उभी केलेली आहे. आणि मला वाटतं प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं. लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ असेल, शेतकरी असेल, त्याचबरोबर युवा असेल, आपली लाडकी ताई असेल, तिच्यासाठी देखील योजना, तिचं शिक्षण मोफत करण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमाने केलं. समाजातील एकही घटक असा राहिला नाही की त्याच्यापर्यंत जे सरकारची योजना पोहोचली नाही. शासन आपल्या दारी असेल, त्याच्या माध्यमाने लाखो करोडो लोकांना जे आहे या महाराष्ट्राच्या एकाच वेळी जो आहे तो लाभ मिळवून देण्याचं काम देखील आपल्या सरकारने केलं. या विटाव्यामध्ये देखील अनेक कामं झालेली आहेत. मागे आपण पाहत आहे समाज मंदिर, ते देखील वाचनालय असेल, लायब्ररी असेल, समाज मंदिर असेल, हे देखील करण्याचं काम शिंदे साहेबांच्या माध्यमाने इथे झालं. त्याचं उद्घाटन झालं नाही, पण त्याचं चालू आहे लोकांसाठी. शिवसेना जी आहे ती कुठल्याही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत नसते. काम झालं लोकांसाठी जे आहे ते ओपन करून टाका. त्याचबरोबर हा जो एफओबी आपण पाहताय की ठाणा स्टेशन पर्यंत, त्याची देखील मागणी होती. लोक जीव मुठीत घेऊन ट्रॅक वरूनच चालत जायची, ते देखील काम झालं. आज लोकांना जो आहे हा एफओबी त्या ठिकाणी मिळतोय. त्याचबरोबर या भोलानगरमध्ये
तुमचा रेल्वेचा प्रश्न आहे, डेडिकेटेड एलिव्हेटेड कॉरिडॉर, आणि त्याच्यामध्ये 350 घरं जी आहेत ती बाधित होत आहेत. 350 बाबा, 350 घरं बाधित होत आहेत. मी तुम्हाला सांगतो, आतापर्यंत जेवढे प्रोजेक्ट आपण केले, जेवढे रस्ते वाईडनिंग केले, त्याच्यामध्ये लोकांना जे आहे ते आपल्या हक्काचं घर देण्याचं काम केलं. आपल्याला देखील आपल्या हक्काचं स्वतःचं घर जे आहे ते मिळणार, कोणालाही बेघर आपण करणार नाही. एलिव्हेटेड कॉरिडॉर मध्ये जेवढी घरं बाधित होतील त्या सगळ्यांना जे आहे ते हक्काचं घर आपण देऊ. त्याचबरोबर इथे आता सचिननी सांगितलं की पाण्याचा प्रश्न, इथे मला वाटतं आपल्या टाक्या ज्या आहेत त्या बांधून झालेल्या आहेत, फक्त कनेक्शन जे आहे ते आपल्याला द्यायचं आहे. तुम्हाला मी सांगतो, हे कनेक्शन लवकरात लवकर झाल्यानंतर आपल्याला पाण्याचा प्रश्न जो आहे तो बिलकुल उद्भवणार नाही. पूर्णपणे पाणी जे आहे हे आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. आता जे 10-12 दिवसांनी आपल्याला पाणी मिळतं. MLD जे आहे ते वाढवण्यासाठी 6 MLD आपल्या या विटाव्या कळव्यासाठी वाढवण्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे. ते देखील लवकरात लवकर या ठिकाणी होईल. त्याचबरोबर क्लस्टर बद्दल ऐकलं की नाही तुम्ही लोकांनी? ऐकलंय? किती लोकांनी ऐकलंय? किती लोकांनी ऐकलं? फक्त हात वरती करा की क्लस्टर शब्द ऐकलाय. क्लस्टर योजना कशासाठी आहे? रिडेव्हलपमेंट, स्वतःच्या स्वप्नातील हक्काचं अधिकृत घर आपल्या सगळ्यांना मिळालं पाहिजे. याच्यासाठी क्लस्टर योजना माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आणली. पण ही क्लस्टर योजना काय आहे? ही क्लस्टर योजना आहे की आपण जे स्लम मध्ये राहता, आपण जे चाळीमध्ये राहता, आपण जे झोपडपट्टीमध्ये काही लोक राहतात, त्याचबरोबर अनधिकृत इमारतींमध्ये राहतात, त्याचबरोबर त्या इमारती ज्या आहे या कमकुवत झालेल्या आहे, कधीही पडू शकतात, अशा इमारतीमध्ये राहतात. अशा लोकांसाठी क्लस्टर योजना शिंदे साहेब घेऊन आले. ही क्लस्टर योजना जी आहे ही गावठाणामध्ये नाही, सूर्यनगर असेल, शांताराम नगर असेल, त्याचबरोबर गणपतीपाडा असेल, शिवाजीनगर असेल, सगळीकडे. मला वाटतं विटाव्याचा URP पण झाला, सर्वे पण जे आहे चालू आहे. काही लोक आपल्याला जे आहे हे दिशाभूल करण्यासाठी येतील. पण ही क्लस्टर योजना काय, याची सुरुवात कधीपासून झाली? याची सुरुवात झाली शिंदे साहेब जेव्हा आमदार होते, जेव्हा घरं जे आहेत, इमारती ज्या आहेत, दर पावसाळा आला की कुठली इमारत पडेल याचा नेम नव्हता, त्याच्या खाली किती लोकांचा जीव जाईल हे माहिती नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या लोकांचं रिडेव्हलपमेंट झालं पाहिजे. आता किसन नगर तर तुम्हाला माहितीये कशी परिस्थिती होती, तिकडे बिल्डिंगच्या बाजूला बिल्डिंग, बिल्डिंगच्या बाजूला बिल्डिंग. त्याचबरोबर विटाव्याला पण अशीच परिस्थिती होती, आहे, कळव्याला पण काही ठिकाणी आहे, त्याचबरोबर भोलानगरला त्या ठिकाणी असेल. पण अशामध्ये FSI जो असतो तो FSI पूर्णपणे वापरलेला असतो. अशा परिस्थितीमध्ये प्रायव्हेट प्लेयर कोण येत नाही डेव्हलप करण्यासाठी, म्हणून क्लस्टर योजना आणली आणि सरकारने त्याच्यामध्ये भाग घेतला. आणि आता जसं किसन नगर मध्ये ज्या अनधिकृत इमारतींमध्ये लोक राहत होते त्यांना अधिकृत करण्याचं काम या क्लस्टर योजनेच्या माध्यमाने झालं. आपण जर ठाण्याला जाऊन बघितलं तर तिथे क्लस्टरची बिल्डिंग जी आहे ती आता तयार झालेली आहे. लोकांना त्या अनधिकृत बिल्डिंग्स मधून, अनधिकृत इमारतींमधून, स्लम्स मधून बाहेर काढण्याचं काम, त्यांना चांगलं आयुष्य देण्याचं काम ही क्लस्टर योजना करते. क्लस्टर योजना झाल्यानंतर काय फक्त बिल्डिंग नाही बनणार, क्लस्टर योजना झाल्यानंतर आपल्या बाळामुळांना जे आहे त्या ठिकाणी खेळण्यासाठी गार्डन असेल, ग्राउंड असेल, तिकडे हॉस्पिटलचे आरक्षण निर्माण होतील, तिथे बाकी
ज्या ज्या गोष्टी समाज मंदिराचे आरक्षण डेव्हलप होतील, ज्या ज्या गोष्टी पार्किंग असेल, मार्केट असेल, या सगळ्या गोष्टी, क्लब हाऊस असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आपण त्या ठिकाणी करणार आहोत. म्हणजे एक पूर्ण समूहाचा विकास त्या ठिकाणी होतोय. अनधिकृत बिल्डिंग इमारतींमध्ये राहणारा असेल, स्लम मध्ये राहणारा असेल किंवा झोपडपट्टीमध्ये राहणारा असेल, या सगळ्यांच्या ज्या आहेत हे समूह विकासाचं नाव जे आहे हे क्लस्टर आहे. आपल्या स्वप्नांचं घर पूर्तता करणाऱ्याचं नाव आहे क्लस्टर. तर मला वाटतं आपण सगळे लोक या क्लस्टरसाठी, जसं ठाण्यामध्ये लोक जी आहे ही तयार झाली, अगोदर लोकांना माहिती नव्हतं, लोकांमध्ये संभ्रम होता, लोकांना वाटत होतं अरे काय दर टायमाला क्लस्टर सांगतात, क्लस्टर सांगतात, क्लस्टर होत नाही. पण यावेळेस ज्या योजनेसाठी शिंदे साहेबांनी आमदार असताना पाठपुरावा केला, ती योजना पूर्ण करण्यासाठी शिंदे साहेबांना मुख्यमंत्री व्हावं लागलं आणि तेव्हा क्लस्टर योजना मंजूर झाली. आणि ही क्लस्टर योजना फक्त ठाण्यापुरती मर्यादित नाही राहिली, आता ही क्लस्टर योजना मुंबईमध्ये पण गेली, हीच क्लस्टर योजना आता कल्याण डोंबिवलीमध्ये पण गेली. तर आपलं स्वतः बघा, माणसाचं सगळ्यात अगोदर जेव्हा तो कमवायला लागतो पैसे, तेव्हा तो सगळ्यात अगोदर विचार करतो घराचा. आपलं स्वतःचं हक्काचं घर असलं पाहिजे. माझं घर झालं की माझा परिवार जो आहे तो सुरक्षित होईल. तर आपल्या अशा हक्काच्या घरासाठी, आपल्या स्वप्नातील घरासाठी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये क्लस्टर योजना राबवायची आहे. काही लोक जे आहेत ते हिंदी भाषिक देखील इकडे आहेत. आपको भी मैं कहना चाहूंगा कि क्लस्टर योजना आप सबका सपना जो है साकार करने वाली योजना है. ये योजना, इस योजना के लिए शिंदे साहब ने बहुत संघर्ष किया. जब वो एमएलए थे तब से संघर्ष कर रहे थे. आज मुख्यमंत्री होने के बाद ये योजना कार्यान्वित हुई और थाने में इसका काम भी शुरू हो गया है. पूरे थाने में, कल्याण में, कलवा में, विटावा में या हमारे मुंबई में होने सब जगह पर ये क्लस्टर योजना के माध्यम से आप सभी को आपका हक का, खुद का लीगल घर देने का काम जो है क्लस्टर योजना करेगी. कई लोग आएंगे यहाँ पर, आपको बताएंगे क्लस्टर योजना ये क्या है, क्लस्टर योजना आपको भड़काने का काम करेंगे. लेकिन शिंदे साहब जो बोलते हैं वो करते हैं. शिंदे साहेबांनी तुम्हाला सांगितलं होतं की लाडकी योजना बंद होणार नाही. ती योजना, लाडकी बहीण योजना बंद होऊ दिली नाही. हे देखील तसंच आहे की क्लस्टर योजना जी आहे ही क्लस्टर योजना आपल्या सगळ्यांच्या भवितव्यासाठी आहे, आपल्या सगळ्यांसाठी आहे. तर आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो की आपण विश्वास ठेवा शिवसेनेवरती आणि शिवसेनेचे या परिसरामधील प्रभाग क्रमांक 24 मधील जेवढे उमेदवार असतील, आज या इच्छुक खूप आहेत. मला सगळ्या इच्छुकांना देखील सांगायचं आहे, इच्छुक जास्त आहेत, तिकीट कमी आहेत, पण तरी देखील आपली ही जी ताकद आहे ना, ही ताकद जर आपण एकत्र ठेवली तर आपल्याला कुठलीही गोष्ट जी आहे ती अशक्य होणार नाही. येणाऱ्या काळामध्ये ह्याच ताकदीच्या बळावरती आपण चांगली कामं जी आहेत या विटाव्यामध्ये करू शकतो. एवढं सांगण्यासाठी आपल्याला आलोय. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण जे आहे हे चांगला मेळावा इथे पार पडला आपल्या सगळ्यांच्या ताकदीमुळे, मेहनतीमुळे. आणि या मेळाव्यासाठी उपस्थित असणाऱ्या हजारो विटाव्याकरातील जनतेचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद.